गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी राज्य सरकारवर केला आहे। तर मी कोणतेही उपचार घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका देखील जरांगेंनी घेतली आहे। तर जरांगे यांच्या सगळ्या संदर्भात आपण त्यांना भेटायला जाणार आहोत असं संदीपान भुमरेंनी म्हटलंय। पाहूया। म्हणलं काहीतरी 80 BP काहीतरी म्हणलं, मला नाही कळालं ते काय ते कमी झाला, उपचार घ्यावा लागते। चालेल, मी नाही घेणार। आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे, बैठका घेऊ, निर्णय काढू, दाटमोठी लाडीगुडी लावित असते मराठ्याला। गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना, एका दिवसाचा अंदाज दिसतोय। मग तातडीने मार्ग काढतो म्हणायचं, 5-5 दिवस होऊ द्यायचे। म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं, शक्यता अशी वाटते, अंदाज आहे। त्यांना जर मराठ्याची माया असते 4-4 दिवस उगूच दिले नसते त्यांनी। जरांगे पाटील आता एक चांगलं नेतृत्व या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मिळालेलं आहे। अनेक जे प्रस्थापित नेतृत्व होतं, ज्यांनी फक्त समाजाची दिशाभूल केली, त्याला आता मिळालेला हा पर्याय आहे। म्हणून त्यांचा काटा काढण्याचा इतर कोणी प्रयत्न करत असेल, पण सरकारतर्फे असा कोणताही प्रयत्न कधीही केला जाणार नाही याची तो ग्वाही आम्ही देतो। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भामध्ये सकारात्मक बोलणी चालू आहे। शासकीय पातळीवर सरकारमध्ये आपल्याला काय करता येईल किंवा काय आपण करू शकतो याचा निर्णय मला वाटतं आज उद्यामध्ये होण्याची शक्यता आहे।